मित्रांनो, बरेच जणांचं असं म्हणणं असतं की आम्ही तर खूप कमी जेवतो पण तरी आमचं वजन वाढतंय. तुमचं पण तसंच होतंय काय? तर खरं कारण कदाचित तुमच्या ताटात नाही तर ते जेवणानंतरच्या सवयींमध्ये असू शकतं. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की अगदी आरोग्यदायी जेवण करून सुद्धा काही चुकींच्या सवयींमुळे शरीरात कफदोष तयार होऊ शकतो. आणि आयुर्वेदानुसार हा हळूहळू आपल्या शरीरात आळस वाढवू शकतो, कफदोष वाढतो, परिणामी चरबी वाढून वजन वाढ करू शकतो. तर मित्रांनो, वजन वाढण्यासाठी जसं आपण काय खातो, किती खातो हे महत्त्वाचं आहे, तसंच जेवल्यानंतर तुम्ही लगेच काय करता हेही तितकंच महत्त्वाचं आहे. या सवयींमध्ये आयुर्वेदिक सत्य दडलेलं आहे. आयुर्वेदामध्ये जाठराग्नी, पचन, हे महत्त्वाचे गोष्टी आहेत ज्या वजन वाढीसाठी कारण ठरू शकतात. आणि हेच महत्त्वाचं सत्य आज आपण सोप्या भाषेत प्रश्नोत्तराच्या रूपाने पाहणार आहोत. तर पहिला प्रश्न आहे, आयुर्वेदानुसार जेवणानंतर लगेच पाणी पिल्यास काय होते? ऑप्शन ए, पचन सुधारते, बी, झोप येते, सी, भूक लागते, डी, वजन वाढते. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी, वजन वाढते. मित्रांनो, आयुर्वेदाच्या अष्टांग संग्रह या ग्रंथामध्ये एक श्लोक आलेला आहे, अंते करोती स्थूलत्वम ऊर्ध्वम च आमाशयस्तकफम. म्हणजे काय, तर जेवणानंतर जर तुम्ही पाणी पिलात तर तुमचं वजन वाढतं असं स्पष्ट त्यात सांगितलेलं आहे. याचं कारण काय आहे बघा, आयुर्वेदामध्ये जाठराग्नीला म्हणजे आपण जे खाल्लेलं अन्न असतं ते जो पचवतो त्याला पचनाची मूळ शक्ती मानलेला आहे. आणि पाणी जर जास्त पिलं तर जसं जळलेल्या लाकडावर आपण पाणी जर टाकलं तर जाळ लगेच विझतो, तसंच पाणी पिलं की आपला अग्नी पण मंद होतो, अन्न पूर्ण पचत नाही आणि शरीरामध्ये तयार होतो आणि हा शरीरात साचत गेल्याने आपलं वजन वाढू शकतं. पचन मंदावल्यामुळं आपलं मेटाबॉलिझम कमी होतं आणि पोटात गॅसेस, जडपणा, सुस्ती, आळस येतो आणि आपल्या हालचाली मंदावतात. त्यामुळं तुम्ही खूप तहान लागलेली असेल तरच जेवणानंतर 2 ते 3 घोट पाणी प्या आणि जेवणानंतर अर्धा ते 1 तासांनी तुम्हाला पाहिजे तेवढं पाणी तुम्ही पिऊ शकता. मग वजन नियंत्रित करण्यासाठी जेवणाच्या मध्ये 2 ते 3 घोट पाणी प्या. त्यामुळं अन्न पचायला सोपं जातं, अन्नातील पौष्टिक घटकांचे शोषण व्हायला मदत होते. तर मित्रांनो, तुम्हाला वजन वाढू द्यायचं नसेल तर जेवणानंतर लगेच पाणी पिऊ नका. हा पहिला नियम झाला. आता दुसरा नियम पाहूयात. प्रश्न क्रमांक 2, जेवणानंतर लगेच झोपल्यास कोणती समस्या वाढू शकते? ऑप्शन ए, पचन सुधारते, बी, तयार होतो, सी, ऊर्जा वाढते, डी, भूक वाढते. बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी, तयार होतो. मित्रांनो, आपल्यापैकी बरेच जण जेवणानंतर लगेच झोपतात. विशेषतः बऱ्याच महिला दुपारी जेवण झालं की त्यांनी दिवसभर काम करून थकलेलं असल्यामुळं दुपारी जेवणानंतर 1-2 तास त्या झोपतात. पण आयुर्वेदानुसार यामुळं पचनक्रिया मंदावते, अन्नपचन नीट न झाल्याने पुन्हा आमनिर्मिती तयार होते, पुन्हा कफ वाढतो आणि ही सायकल तयार राहते. आणि मग त्यामुळं कंबर, पोट, मांड्या या ठिकाणचे फॅट वाढून वजन वाढू शकते. जेवणानंतर 15 ते 20 मिनिट वामकुक्षी घ्यायला पाहिजे, पण 1-2 तास तुम्ही झोपू नका. तर मित्रांनो, जेवलं की लगेच झोपणे ही सवय तुमच्या वजन वाढीस कारणीभूत ठरू शकते. तर जेवणानंतर काय करायचं ज्यामुळं आपलं वजन कमी व्हायला मदत होईल? यासाठी पुढचा प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 3, जेवणानंतर वजन कमी करण्यासाठी काय करावे? ऑप्शन ए, लगेच झोपावे, बी, 100 पावले चालावे, सी, लगेच पाणी प्यावे, डी, गोड खावे. योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, 100 पावले चालावे. यालाच आयुर्वेदामध्ये शतपावली असं म्हटलं आहे. तर मित्रांनो, आयुर्वेदातील सुश्रुत संहितेमध्ये जेवल्यानंतर शतपावली करायला सांगितलेली आहे. शतपावली म्हणजे 100 पावले हळूहळू चालणे. 1-2 किलोमीटर चालायची तुम्हाला गरज नाही आहे. हळूहळू 5-10 मिनटं चालल्यानंतर तुमचं अन्न हळूहळू पुढे सरकलं जातं, रक्तप्रवाह सुधारतो आणि खाल्लेलं अन्न चांगलं पचतं. अन्नातील पौष्टिक घटक चांगले शोषले गेल्यामुळं रस, रक्त, मांस धातू चांगले तयार होतात
आणि जास्तीच्या कॅलरीज तुमच्या फॅटमध्ये रूपांतरित होण्याची शक्यता कमी होते. तर मित्रांनो, तुम्हीही वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असाल तर फक्त आहार आणि व्यायाम न करता यासोबतच आजचे हे 3 सोपे नियम पाळा. आणि असेच उपयुक्त आयुर्वेदिक व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. गरजू लोकांना हा व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओला एक लाईक जरूर द्या. थँक्यू.